नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी. खासगी वाहनांवर पोलीस लिहिणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय स्वागतार्ह आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध. महापौर शर्मिला पिंपोलकर. महापौर शर्मिला पिंपोलकर यांनी केली मॅरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी. स्पर्धा मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न मुंज कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्रे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी शिंदे यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महामेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत. आज याबाबत दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दररोज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि गतिमान होण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आली होती. 12,200 कोटींच्या निधीला यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पातील 26 किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरून तर नव्या आणि जुन्या ठाणे स्टेशनला जोडणारा 3 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असणार आहे. या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत 9.5% काम पूर्ण झाले आहे. तर मेट्रो स्टेशन आणि कास्टिंग यार्डचे काम प्रगतीपथावर आहे. ही मेट्रो रायलादेवी येथे मेट्रो मार्ग 4ला तर बाकुम नाका येथे मेट्रो मार्ग 5ला जोडली जाणार आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातून जुन्या आणि प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे स्टेशनकडे येणे अधिक सोपे होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत या प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला एकीकडे प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरीही गेल्या काही दिवसात या प्रकल्पाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होऊ लागला आहे. या प्रकल्पाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमोर करण्यात यावे, त्यांचे या प्रकल्पाबाबतचे आक्षेप समजून घेत ते दूर करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठकीत दिले.
तर हा मेट्रो मार्ग समतानगर, लोकमान्य नगर, आई माता मंदिर या मार्गे शिवाई नगरकडे पुढे न्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याद्वारे या बैठकीत करण्यात आली. तसे केल्यास या भागातील 1 लाख नागरिकांना या मेट्रोचा लाभ मिळू शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर याबाबत आधीचा मार्ग आणि या नवीन मार्गाची तुलना करून कोणत्या मार्गाने नागरिकांना जास्त फायदा होईल तसेच कोणत्या मार्गावरून मेट्रो गेल्यास कमीत कमी नागरिक बाधित होतील याचा 3 आठवड्यात अभ्यास करून सादरीकरण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महामेट्रो प्राधिकरणाला दिले. खासगी वाहनांवर अधिकृतपणे पोलीस असे लिहून कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय कायद्याचे राज्य मजबूत करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या बनावटोखीमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची तसेच बेकायदेशीर कृत्यांना चालना मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, कोणालाही कायद्याचा गैरवापर करण्याचा अधिकार नाही. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व असले की व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणे सोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध असल्याचे नमूद करीत महापौर शर्मिला पिंपोलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील विविध शाळांमधील भाषा विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज नरेंद्र बल्ला सभागृहात आयोजित करण्यात आला होता. आजचा दिवस प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अभिमानाचा आहे. भाषा विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणे ही केवळ गुणवत्तेची नव्हे, तर जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि अभ्यासावरील निष्ठेची पावती आहे. या यशामागील विद्यार्थ्यांचे समर्पण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन निश्चितच कौतुकास्पद असल्याचे महापौर शर्मिला पिंपोलकर यांनी नमूद केले. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेत यश मिळविताना मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते. यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक विचार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. निरोगी शरीर आणि सक्षम मन यांच्याबरोबर जीवनातील मोठी उद्दिष्टे साध्य करता येत असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केले. संस्कृत हा विषय अनेक विद्यार्थी स्कोरिंग विषय म्हणून निवडतात. मात्र मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषा विषयामध्ये उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे यश तितकेच कौतुकास्पद आहे. 10वीतील हे यश महत्त्वाचे असले तरी भविष्यात 12वी, उच्च शिक्षण आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर अशीच उत्कृष्ट कामगिरी विद्यार्थ्यांनी करावी असे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केले. यावेळी उर्दू विषयात 97 गुण प्राप्त करणारी ठामपा शाळा क्रमांक 8ची विद्यार्थिनी मंतशा अंदलीब खान, संस्कृत विषयात 100 गुण प्राप्त केलेले राघवी बर्वे, शमिका कुलकर्णी, अंजली साठे, अवनी पेंडसे, मनस्वी पाल, अवनिश पोटे, हर्षिता कदम, सायली नेरुरकर, सोहम पंजाबी, रुचि जैन, नील महाजन, इंग्रजी विषयात 96 गुण प्राप्त केलेले अवनी पेंडसे, जागृती चौधरी, कीर्ती बोंडाकुटे, विराजित फुंदे, मराठी विषयात 95 गुण प्राप्त केलेले योगेश्वरी पोंक्षे, अनन्या वहाकर, उर्वी कुलकर्णी, वैदेही जगदाळे, शिवरुद्र सूर्यवंशी, हिंदी विषयात 94 गुण प्राप्त करणारे श्रेया विश्वकर्मा, हर्षदा यादव या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत शहरात अधिकृत पोस्टर्स व बॅनर्स विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत दिनांक 1 ते 3 ऑगस्ट या 3 दिवसात विविध प्रभाग समिती हद्दीत एकूण 117 अधिकृत पोस्टर्स बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. तर नौपाडा कोपरी येथे 2 जणांवर तर दिवा प्रभाग समिती येथे 3 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई ही सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. दिनांक 13 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत शहरातील 2651 अधिकृत पोस्टर्स बॅनरवर कारवाई करण्यात आली असल्याचे अतिक्रमण विभागाने नमूद केले. या 3 दिवसात प्रभाग समितीनिहाय अधिकृत पोस्टर्स बॅनर्सवर करण्यात आलेली कारवाई रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन येत्या 30 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपोलकर यांनी आज पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. मॅरेथॉनची सुरुवात ठाणे महापालिका भवन येथून होणार असून महापौरांनी या प्रारंभस्थळाचीही पाहणी केली. यानंतर महापालिका भवन, नितीन कंपनी सर्व्हिस रोड, रोड क्रमांक 16, रोड क्रमांक 22, इंदिरानगर, वर्तकनगर, उपवन मार्ग, पोखरण रोड क्रमांक 2, टिकुजी निवाडी, उत्सर आणि कवा या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली. प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची गुणवत्ता आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील बाबींची तपासणी करण्यात आली. महापौरांनी स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. नितीन कंपनी सर्व्हिस रोड येथे जी कामे सुरू आहेत ती स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपेपर्यंत बंद ठेवण्याबाबत संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्पर्धेच्या दिवशी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने हटवून मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या. यावेळी स्पर्धा मार्गालगत झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या दिवशी प्रभावी वाहतूक नियोजन करून मॅरेथॉन मार्ग निर्बाध ठेवावा, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपोलकर यांनी दिल्या. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही महापौरांनी केले आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती भिवंडी मार्फत शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक बहुउद्देशीय संसाधन कक्ष, थेरपी सेंटर नव्याने सुरू करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या थेरपी सेंटरमुळे परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या थेरपी, शैक्षणिक मार्गदर्शन आणि पुनर्वसन सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सातत्यपूर्ण थेरपी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी दूरवर जावे लागत असल्याने वेळ, खर्च आणि गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, शेलार येथील या अत्याधुनिक थेरपी सेंटरमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, शैक्षणिक सहाय्य आणि पुनर्वसन सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून पालकांचा आर्थिक आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, भाषिक, शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक विकासाला निश्चित चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे हे समग्र शिक्षेचे उद्दिष्ट असून हे केंद्र त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाच्या यशस्वी उभारणीसाठी शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बाळासाहेब राक्षे व उपशिक्षणाधिकारी, योजना, शुभांगी बढे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच गट शिक्षणाधिकारी वैशाली डोंगरे, जिल्हा समन्वयक अनिल कुहाडे तसेच समावेशित शिक्षण विभागातील विशेष शिक्षकांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. ठाणे शहराच्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या भावना आणि स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी जनसुनावणी घेणे, कवा मुंब्रा दिवा परिसरापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि चेंदणी कोळीवाडा तसेच जुन्या ठाणे परिसराचा स्वतंत्र इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले. या निर्णयामागे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या आमदार डावखरे यांनी मेट्रो प्रकल्पाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही विकास प्रकल्प राबवू नये, अशी भूमिका पुन्हा मांडली. नागरिकांच्या हरकती, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी अधिकृत जनसुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जनसुनावणी आयोजित करण्यास तत्वतः मान्यता दिली. बैठकीत डावखरे यांनी कवा, मुंब्रा आणि दिवा या वेगाने विकसित होत असलेल्या भागांच्या आराखड्यात समावेश नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या भागांनाही मेट्रो सेवेशी जोडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर या विस्तारासाठी आवश्यक DPR तयार असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. चेंदणी कोळीवाडा आणि जुन्या ठाणे परिसरातून मेट्रोचे भूमिगत काम होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घरांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेचाही मुद्दा डावखरे यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर मेट्रो प्रशासनाने कोणत्याही घराला धोका होणार नसल्याची ग्वाही दिली. नागरिकांचा विश्वास वाढावा यासाठी या संपूर्ण परिसराचा सविस्तर इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करून तो सार्वजनिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा
महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार. लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी. खासगी वाहनांवर पोलीस लिहिणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय स्वागतार्ह आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध. महापौर शर्मिला पिंपोलकर. महापौर शर्मिला पिंपोलकर यांनी केली मॅरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी. स्पर्धा मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.